मधून आणि आतलं बी काढून टाकलेलं आहे बघा. अशा प्रकारे हे बी काढून टाकायचं आहे. मी हा चण्याचं पीठ घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण हे बघा चिमूटभर हिंग, हळद. आता हे स्टफिंग तयार करायचं आहे. ह्यात हा शेंगदाण्याचा कूट बघा टाकून घेतला आहे. आता ह्यातसुद्धा ही बघा चिमूटभर हिंग का घालायचं? हिंगामुळे कोणताही पदार्थ भाजत नाही थंडीच्या ह्याच्यात. 1 टेबलस्पून धने पावडर घेतली. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बाइंडिंग घेणार आहे आपण. त्यामध्ये पण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून घ्यायचं सुरुवातीला. आणि ते करतो त्याला कसं आपण भिजवतो पीठ तसे हे त्या प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि हे सगळं मिश्रण आता हाताने चांगलं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. गॅस चालू केलेला आहे आणि तळण्यासाठी तेल घालत आहे. ह्याला जास्त तेल घालायचं नाही. अर्धा लिंबू आहे तो यात पिळून घ्यायचा रस चांगला. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. जर ह्याच्यामध्ये बी वगैरे असेल लिंबाची तर ती काढून घ्यायची, नाहीतर मिश्रण कडू लागतं. हे बघा चांगलं ह्या मिरच्यांमध्ये हे चांगलं असं मिश्रण लागून भरायचं. मग आता ह्या चांगलं अशी गोळून घेतली. चांगलं मसाला यातला निघत नाही. हे तेल टाकलेलं आहे मस्तपैकी सोडून दे. अशा प्रकारे ह्याला भरलेली मिरची भजी म्हणतात. अशी चांगली मस्तपैकी मंद आचेवर तळून घ्यायची. कारण का आतलं स्टफिंग आणि वरची पापुत्र चांगलं तळलं गेलं पाहिजे म्हणून. पण वरण भात भाजी खाऊ शकतो आपण. या बघा कशा मस्त तळून झाल्यात मिरच्या. ह्याला भरलेल्या मिरची भजी म्हणतात. भरलेल्या मिरचीची भजी. चला तर या मग खायला. आज मंगळवारचा उपवास आहे ना.